बी गेले असते आम्ही दोघं नवरा बायको, पण ते मलाही रील स्टार व्हायचं होतं म्हणून मी वाचले. योग्या तू मला आज बोलल्यामुळे बरं का मी इथपर्यंत पोचले, पण मी गप्प बसणार नाही. मी अजून पण ह्याच्या पण पुढे मी जाईल, कारण माझ्याकडे तुझे सगळे रेकॉर्डिंग आहे. मी घाबरत नाही. योग्याला तुम्ही रीलच्या माध्यमातून सतत शिव्या देत असलेलं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. रोज व्हिडिओ टाकणार योग्य, 2 दिवस मला बरं नाही म्हणून मी गप्प बसले. तर नेमकी ही भानगड काय? योग्या कोण आहे तुमचा? स्वतःची बायका पोरं घेऊन एक स्पेशल रूम मध्ये झोपलाय माझ्याच घरात. भाडं कोण देते मी, आणि माझ्या नातवंडांना वरांड्यात झोपवलं ते योग्याने असं केलं. त्याच्या बापाने विष खाल्लेलं योग्याच्या, विष खाऊन मेलाय. आशा अवचिटे ही लहानपणापासून कशी होती आणि तिचा प्रवास कसा राहिला आतापर्यंतचा? लहानपण काय, माझी आई तर 12 वर्षातच, मी जेव्हा 12 वर्षाची होती तेव्हाच माझी आई मेली. त्यानंतर माझं आयुष्याचं हालत झालं ना. मी वाळलं तुकडं खाल्लं, ताकात बुडून बुडून भाकरी खाल्लेलं आहे मी माझ्या बाळातपणाच्या टायमाला. मुलगी स्वतः बोलती तुला एक दिवशी माझ्या नवऱ्याकडे नेईल. ही काय मुलगी झाली का? आम्ही जेवत नव्हतो. योग्याबरोबर तुम्ही SK म्हणता. तुमच्या बघू काय तर पुण्यात लय चांगले आहे. SKचा काय विषय आहे? मोबाईलच्या दुकानात कामाला तो SK. आता तो लायकी शिकवतोय मला. मग आता याच्यामधूनच तुम्ही अधूनमधून एक विनोदी पण व्हिडिओ बनवताय. हा, त्याच्यामध्ये वाईट कमेंट वगैरे असतात, मग त्यावेळेस काय वाटतं असेल? हसणार असतात ना, पोचणार कोण नसतात. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल, टायटल आणि इंट्रो बघून आज फ्रेम मध्ये कोण आहे ते तुम्हाला समजलंच असेल. आज आहे आपल्यासोबत योग्याची सासू. तर नेमका ही प्रकार काय आहे? योग्याची सासू रीलच्या माध्यमातून सतत योग्याला सतत शिव्या देताना आपण संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. तर नेमकं ही नेमकं काय योग्याची काय जी भानगड आहे, ती नेमकी भानगड काय ते आज आपण जाणून घेणार आहोत. तर आजच्या चर्चेमध्ये, पॉडकास्टमध्ये आजच्या योग्याची सासू म्हणजेच आशा अवचिटे हे आपल्या बरोबर जोडले गेले. तर नमस्कार तुमचं. नमस्कार, तुमचं सर्वांचं नमस्कार. तर पहिलं तर आपण सुरुवात करूया. ही नेमकं भानगड काय? योग्याला तुम्ही रीलच्या माध्यमातून सतत शिव्या देत असलेलं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. तर नेमकं ही भानगड काय? म्हणजे योग्या मला सारखा टॉर्चर करतो ना, त्यामुळं मग मी 13 वर्ष का गप बसू. त्यामुळं मग मी म्हणलं आता याचा आवाज कुठंतरी उठवायलाच पाहिजे. हा खूपच टॉर्चर करतोय आपल्याला. कंप्लेंट केली तरी काय होत नाही. पोलीस काय म्हणतात, तुम्ही बंद करून टाका फोन. पोलीस म्हणतात तुम्ही ब्लॉक करा त्याला, तुम्ही सिम नका वापरू, तुम्ही दुसरं सिम घ्या. ह्याने थोडी भांडणं मिटतात. मग त्याला तिकडून फायदा भेटतो ना, सपोर्ट भेटतो पोलिसांचा, की आता ही काय करू शकत नाही, ही काय ब्लॉक करणार. तो काय करतो, दुसऱ्या मित्रांना आपले नंबर देतो आणि संध्याकाळचा म्हणतो हे नंबर घ्या, आणि दारू प्यायला बसला की त्या बायला शिव्या द्या. असे माझ्याकडे 2-3 नंबर आहे योग्याच्या मित्रांचे सुद्धा. म्हणजे फोन लावून शिव्या द्यायला, फोन लावून संध्याकाळच्या 7ला, रात्री 3ला 4ला पण फोन करतो. जेव्हा त्याची उतरल तेव्हा तो फोन करायचा मला. मी नंतर ब्लॉक करून टाकलं त्याला. आता योग्या कोण आहे तुमचा? योग्या जाव आहे, मुलीचा नवरा आहे. लव्ह मॅरेज केलं त्यांनी, फसवून गेलं. फसवून काय, तो काय लग्नाचा नाही का, असंच फसवलं तिला. 2 मुलं झाली आणि तिला सगळी अशी घाण सवय लावली आणि गेला तो तिकडे पंढरपूरला. तुम्हाला कधी असं जाणवलं नाही का, म्हणजे फसवत असताना आपली मुलगी फसते, किंवा शाळेला कॉलेजला असताना कधी घडलं म्हणजे पहिल्यांदा असं की प्रेमाच्या ह्याच्यामध्ये म्हणा किंवा त्याच्या आमिषाला कधी बळी पडली तुमची मुलगी? ती SNDT ला कॉलेजला होती, तिकडं त्यांनी फसवली. तो काय म्हणतात त्याला, खालावड्याच्या तिकडे ते लावसा सिटी नाही का, तिकडे कंस्ट्रक्शनची कामं करायचं ना. तर ते जाणं येणं बसमध्ये त्यांची ती ओळख झाली वाटतं. तर मग त्यांनी तिला बोलायचा, चालायचा. तर आम्हाला काही सांगत नव्हतं. तो किती वेळा तरी तिच्या जो सगळं यायचं सोडवायला बिडवायला. आपण कशाला एवढं लक्ष देतोय. मुलगी जाती ती, त्यांनी 2दा-3दा असं केलं. 3ऱ्यांदा 4थ्यांदा त्यांनी पळूनच नेली डायरेक्ट पंढरपूरला. मुलगी काय आहे नाही, मुलगी काय आहे नाही, चौकशी करतो. तर तिकडून फोन करून मुलगी सांगती मी ना लव्ह मॅरेज केलंय त्याच्या संग, मी आले पंढरपूरला. तर मग आम्ही म्हणलो आता कसं काय करणार, पोरगी पंढरपूरला गेली, नक्की कोण आहे काय आहे म्हणून नाही का, फसवतोय का काय म्हणून आम्ही दोघं नवरा बायको. माझ्या मोठ्या मुलाचा पगार झाला, दोघांनी त्याच्याकडून पैसे घेतले. त्यांनी म्हणला मम्मी हे 2000 रुपये घे, तू जा, कोण आहे काय बघून ये. तर आम्ही पंढरपूरला गेलो. तर ही हुड असल्यामुळं हिला काही सांगू, त्यांनी काही बोलूच दिलं नाही, सगळं तोच बोलायचा. तर मी गेलो घरी, त्याच्या घरी गेलो, बोललो बिल्लो बसलो. तर तो म्हणला विजेता, म्हणलं लग्न करायचं का, कधी करणार आहे लग्न. तर चल म्हणलं आम्ही पण आळंदीला लग्न करून देतो तुझं.
तर तो तिला येऊ दे ना आमच्या संग, नाही लग्न करायचं इथं करतो मी लग्न, इथं करतो लग्न. आणि तिला कंप्लेंट पण करायला द्यायला, तिला आता पण ती कधी कंप्लेंट नाही करत त्याच्या नावाची, का की फसवलं तर ते 12च्या भावात जाईल ना. तिने कंप्लेंट टाकली तर ते सगळंच घरदार जाते, म्हणून त्याने तिला कधीच कंप्लेंट करू नाही दिली. अशी 2 पोरं झाले आता, कंप्लेंट नाही करू दिली. मग एक गोष्ट लक्षात येते माझ्या, की आपण बघतोय प्रत्येक जावयाचा लाड करतात, परंतु एकमेव अशी तुम्ही व्यक्ती वाटलात की स्वतःच्या जावयाला शिव्या घालताना बघितल्या. काय मी कारण समोरचा माणूस तसं ना, आम्ही लाड करून पण पाहिला, आमच्या घरात पण त्याला ठेवला महिनाभर, पण माझ्या पोरासोबत तो भांडणं करायचा, माझ्या पोराला बाहेर झोपवायचा गॅलरीत आणि तो आतमध्ये झोपायचा रुबाबाने. मी काय 24 तास घर काम करायला गेलते ना, मी तिथंच राहायचे बाळ सांभाळायला. तर मी तिकडं असले ना, तर इथं बायकोचा त्याचा रुबाब माझ्या परिवारावर. ह्यो कसा काय जावंय असा. माझ्या मोठ्या मुलाला वरांड्यात झोपवलंय, स्वतःची बायका पोरं घेऊन एक स्पेशल रूम मध्ये झोपलंय माझ्याच घरात, भाडं कोण देते मी, आणि माझ्या नातवंडांना वरांड्यात झोपवलं ते योग्याने असं केलं. तर आपण एक तुमच्या प्रवासाकडे जाऊया. तुमचं म्हणजे लहानपण कसं गेलं तुमच्याबद्दल, म्हणजे आता तुम्ही एक रील स्टार म्हणून लोकांच्या समोर आहात, लोक तुम्हाला इंस्टाग्रामवरती तुम्ही व्हायरल झाल्यामुळे तुम्हाला रीलच्या माध्यमातून ओळखतात, परंतु आशा अवचिटे ही लहानपणापासून कशी होती आणि तिचा प्रवास कसा राहिला आतापर्यंतचा, थोडक्यात आमच्या दर्शकाला सांगा की थोडंसं. लहानपण काय, माझी आई तर 12 वर्षातच, मी जेव्हा 12 वर्षाची होते तेव्हाच माझी आई मेली. त्यानंतर माझं आयुष्याचं हालच झालं ना. आई वाढलं म्हणलं काय, या घरी जायचं, धुणं भांडी करायचं तेव्हा मी खाणार, त्या घरी मस्त माझी आई सरकारी कामाला होती, फॅक्टरीत कामाला होती, पण ते पैसा पण असाच गेला ना, माझं वयच बसत नव्हतं ना पैसे घ्यायच्या हातात. मला काही कळत नव्हतं, 12 वर्षाची म्हणल्यावर मला घेणार कोण, पैसे द्यायचं कुणाला. माझ्या आईने एकच सांगितलं होतं की हे पैसे भेटले ना माझे रिटर्नचे किंवा माझे मेल्यावर तुला पैसे भेटतील, ते किती भेटते ते आपल्याला काय माहिती, ते भेटतील, तू मोठ्या मेवण्याकडे नेऊन दे. तो लय चांगला माणूस आहे, तो कार्यकर्ता होता माझा मेवणा, मोहन ननावरे, ते वाढले. तर तो एक मुलावानी होता माझा मेवणा मोठा, तर त्यांनी माझा सांभाळ केला आई मेल्याच्या नंतर. इथं राहा म्हणला माझ्या जवळ, मी तुझा सांभाळ करतो. त्यांनीच लग्न करून दिलं. माझी आई वाढली ना तर कावळा सुद्धा शिवत नव्हता, का की माझं लग्न नाही झालं, मी 12 वर्षाची, माझा सांभाळ करून माझ्या मेवण्याने तिथं शपथ खाल्ली पिंडी पशी. तुम्हाला सख्खे भाऊ किंवा बहिणी किती? एक भाऊ आहे आणि 2 बहिणी आहे, पण तो भाऊ पण आता आईच्या जागेवर कामाला लागला, रिटायर झाला, बघत नाही तो. त्याच्यावर परिणाम झाला की मी पैसे मेवण्याला का दिले म्हणून त्याच्यावर परिणाम झालाय. म्हणजे आता कुठल्याही आई वडिलांना सगळे म्हणजे मुलं बाळ सारखेच असतात. मग कधी असं वाटलं नाही का की आईच्या म्हणजे जी काही रिटायरमेंटचे जे पैसे वगैरे होते ते मिळाल्यानंतर कधी वाटलं नाही का आपण केस केली पाहिजे किंवा लढलं पाहिजे, असं कधी वाटलं नाही? लढायला कोण आहे, माझे मिस्टर करल तवा खायचे. माझ्या मिस्टरांना मी बोलले पण होते, मला तुम्ही 2 वर्ष सोडा, मी त्याच्या मागं लागते. माझ्याच आई म्हणली, म्हणजे मला नोकरीत घेतात ना, लिहून लेखी करून घेतलं होतं तिथं, की हिला जर उद्या नाही नवऱ्याने सांभाळली तर नोकरी हिला द्यायला पाहिजे, असं 2-3 वर्षांनी. आता पण मी मध्ये गेलते ना तर म्हणले हे लागलं असताना फसवणूकची केस टाकून त्याच्याकडून नोकरी आपण घेतली असती. पण आम्ही पार आता गेलो रिटायरच्या टायमाला, आता काय होणार आहे, आता तुझ्या रोप चाललाय. तो म्हणतो माझ्याची नोकरी आहे, मग त्याने आम्हाला देत नाही ना, बघत नाही. वर्षाला एक साडी देतो, 100 रुपयाच्या वर देत नाही. आता रिटायर झाला तर हाकलून दिलं त्याने आम्हाला, शिव्या देऊन त्याच्या पोरांनी हाकलून दिलं, जावा तुमच्या बापाची नोकरी नाहीये म्हणून, आणि तर आमच्याच आईची नोकरी आहे. पण आम्ही त्याच्यात पण नाही इंटरेस्ट, जाऊ दे आपला नवरा चांगला आहे, करतो खातोय आम्ही, बस एवढंच आहे आम्हाला. कधी असं भाऊ म्हणून कधी आपुलकी जिव्हाळा दाखवला कधी असं? भाऊ म्हणून कधीच नाही, त्यांनी नेलं नाही, तो इंटरेस्ट नाही. बघा ना आता मी इथं मुलाखतला असते का, मग माझा भावाचा सपोर्ट असता तर माझा भावाने मला घेऊन योग्याकडे गेला असता ना, काय योग्य शिव्या देतोय तुला म्हणून. हसणार असतात ना, पोचणार कोण नसतात. हसतो माझा भाव, तिने केलं ती बघल म्हणतात. आणि जसं काय मी लव्ह मॅरेज पण नाही केलं, मी लग्न केलंय. माझ्या आईच्या रिटर्नचा पैसा भेटला, मोठ्या मेवण्याने माझं लग्न केलंय. महात्मा फुले मध्ये माझं लग्न झालेलं आहे, क्वार्टर गेटला महात्मा फुले हायस्कूल आहे ना, तिथं माझं लग्न झालेलं आहे चांगलं. माझ्या बहिणी होत्या, मेवणा होता, माझे चुलते होते. मी लव्ह मॅरेज केलं नाही, पण तरी पण माझ्या भावाच्या डोक्यात नफरत ही आहे की हिने पैसा आईच्या मेवण्याला का नेऊन दिला, तो राग बसलेला आहे माझ्या भावाच्या डोक्यात. नाही, व्यवहार वेगळी गोष्ट, नाते वेगळी गोष्ट, ही कुठं तर समजून घेतलं पाहिजे ना. आज आईने सांगून गेले होते, आईने दिलेले शब्द असतील काय तर मेवण्याला की बाबा तू माझ्या मुलीची 12 वर्षाची पोरगी होती माझी, तिचा सांभाळ कर, तिचं लग्न लावून दे. या गोष्टी त्याने एक जबाबदारी म्हणून त्यांनी पार पाडली. परंतु भावानी बघण्याचा जो दृष्टिकोन होता तो फक्त पैशाच्या बाजूने भावानी बघितलं गेलं, पण नातं म्हणून
भावानी कधी बघितलं नाही तुमच्याकडे? त्याची बायको पण तशीच आहे ना, नास करणारी. काय सांभाळायचं, तिने सगळा पैसा मेवण्याला दिलाय, पण तिला काय सांभाळायची? असे टाकणारे भरले असतात ना. पण माझा नवरा खंबीर आहे, त्यामुळे आपण तसल्या पैशाकडे लक्ष नाही दिलं. नको देव बाबा, नको सांभाळू, नवरा आहे ना, मला दिलाय ना करून, माझ्या मेवण्यांनी दिलाय करून, मी त्याच्याकडे राहते. आज हाल अपेक्षात मला 3 मुलं झाली, गावाला 2 मुलं झाली. इतकं मी वाळलं तुकडं खाल्लं, ताकद बुडवून बुडवून भाकरी खाल्लेल्या मी माझ्या बाळातपणाच्या टायमाला. मी एवढं हाल काढलं, पण मी माझ्या जो करून दिला मी त्याच्यापाशी शेवट लावला. का? इज्जत ही मेन आहे ना आपली, जे आई बाळ आमची खानदानी इज्जत आहे बिशांची. त्यामुळं मी तिथं दिलंय तिथंच राहिले, आतापर्यंत तिथंच राहते मी. किती हाल येऊ दे किती येऊ दे, नाही त्याला घर नाही, त्याला पण आई वडील नाही, पण काय करणार ना आता. पण ह्या नात्याच्या दृष्टिकोनातून जर बघायला गेलं तर तुमच्या दृष्टीने काय वाटतंय की नेमकं कशा पद्धतीने नाते निभावले पाहिजे? सपोर्ट करणं हे महत्वाचं आहे, भावानी पण बहिणीला. किंवा आता एवढं लॉकडाऊन गेलं, आम्ही अक्षरशः उपाशी बसत होतो, दोन्ही भांडी करायचो मॅडमच्या इथं मिलिटरी लाईनला. मॅडम लोक राशन द्यायचे, पण एक भाव आणि फोन नाही का काय नाही. कसले नाते कसले काय, जे म्हणतात ना ते बाहेरची अशी मानलेली नाती चांगली असतात, पण ही सक्की नाती चांगली नसतात. ते नाही हसणार भरपूर असतात, तू भिकारी करून दे. माझा भाऊ स्वतः म्हणतो माझी सासरवाडी पैशावाली, त्याची सासरवाडी नीरची गुंट्यावाली, तर तिच्या भावाने हिस्सा बिस्सा त्याला देऊन टाकला बहिणीला. पण माझा भाऊ म्हणतो मला तुमची पाया पडायची गरज नाही, एवढा माझा भाऊ घमंडी, तुमची गरज नाही म्हणतो, माझ्या सासरवाडीत भक्कम आहे. आणि करून कोणी दिली? माझ्याच आईने करून दिली ती सासरवाडी. आणि तो मला सांगतोय त्याच्या सासरवाडीचं, हे माझ्या आईने करून दिलं म्हणून तुझी सासरवाडी मजबूत आहे ना. आता माझी आई पण फॅक्टरीत होती, माझी आई असती तर माझ्या आईला आता आम्हाला काही हिस्सा पाणी दिलं नसतं का. म्हणून तो मला आता रुबाबाच्या भाषा सांगतोय, माझ्या आईनेच त्याचं लग्न करून दिलं. आता म्हणतो मला काय घेणं नाही, मी काय तुमच्यावर भिकारी नाहीये. बघा असा भाऊ कोणचा असतो का? ही नाती आहे का? ही मश्करी करायची नाती आहे, चेष्टा उठवायची नाती आहे. माझ्या दोघी बहिणींचं चांगलं आहे, स्वतःची घर आहे, सरकारी कामाला होत्या, ते सासूच्या जागेवर लागली मोठी बहीण, परत ही आता झाडूच्या कामाला लागली, कोथरूड आली. माझंच गरीब दुबळ परिस्थिती आहे, पण मला नाही सपोर्ट करत तो. नाही म्हणजे आता भावाच तर झालं, परंतु बहिणींनी पण आता कसं आहे, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संघर्षाचा काळ असतोय, परिस्थिती कधी खालावलेली असते, कधी चांगली असते. तर या परिस्थितीमध्ये बहिणींचा काय रोल राहिलाय? आता बहिणींच्या पण सासा आगाव कुचकड, हिला काय आपण सांभाळायची. हिने पैसा तिकडं दिला म्हणजे तोच आहे ना डाव. हिने पैसा सगळा मेवण्याला दिला, मोठा मेवणा माणूस किंवा होता. माझ्या आईने ते शब्द दिलते, ते मी पाळले. आता मी माझ्या आईच ऐकणार ना. बरोबर आहे. मी मारताना तिच्याशी समोर होते, तिने मला वचन दिलतं की हा पैसा तिच्याकडे दे, तो माणूस चांगला आहे, मग मी तेच करणार ना. मला तू काय कर, तू खा पे काय कर, पण माझं करून दिलं. त्यांनी मला हे मेन आहे, ज्या दिवशी माझ्या आईला रक्ताची गरज होती तर माझ्या मेवण्याला घरात खर्च नव्हतं, पण माझ्या मेवण्याचंच रक्त चाललं. तेव्हा नात्याची रक्त चालली का माझ्या आईला? नाही. बरोबर. तेव्हा माझ्या भावाचं रक्त नाही लागलं माझ्या आईला, माझ्या मेवण्याचं रक्त लागलं माझ्या आईला. मग ती नाती जपाय नको आपण? बरोबर. मग रक्ताची नाती काय उपयोगाची? माझा मेवणा एवढा चांगला होता, आज कार्यकर्ता होता दलित पेंथरचा, मोहननावर एवढं मोठं नाव होतं. यांनी त्यांनी जी चक्कर रक्त दिलं का रुबियाला, असं बाहेर आला तर झोपला बेडवर, दाजी काय होतंय हो तुम्हाला, तर चक्कर येते त्याला, 5-6 पोरं, त्याचं रक्त माझ्या आईला चाललं. मग आमची काय गरज आहे? मग ते ना आता मी मान्य केलं, ते ध्यानात ठेवलं मी की आपण मोठं किती होऊ दे, किती पैसा भेटू दे, पण हे वेळ येते का कुणा, ही वेळ पाहिजे आपल्याला. माणुसकी थोडी तरी जपाय पाहिजे. ती माणुसकी मी जपली. मी ते पैसे माझ्या याचे काय मला भेटले, ते बॉक्स दिलता मी त्याच्या हातात नेऊन दिला, नानावरांच्या हातात, आणि ते म्हणले मीच करतो सगळं तुझं. आम्ही त्याला विचारलं नाही, माझी डिरिंगच नाही ना. ज्या माणसाने माझ्या आईला रक्त दिलं, माझी डिरिंग काय त्याला विचारायची की पैसे कुठे गेले? आणि विचारू तर मी राव कुणाच्या घरात त्यांनी आकलून दिल्यावर. बरोबर. आज मी तुमच्या इथं आधार आहे म्हणून मी राहते ना. तुम्ही मला जर पैसे घे तुझे आणि निघ बाहेर, तर आज मी इथं नसते. पण आज मी कुठेतरी मला कुणीतरी फसवलीच असती, आज मी कुणाच्या तरी मेले पण असते. असे किती लोक बेकार आहे बाहेर. मला ते नव्हतं करायचं. मला जे माझ्या आईचा शब्द होता म्हणून मी त्याच्यासाठी राहिले त्यांच्यापाशी. मला त्यांची दोन्ही भांडी केली, त्यांची मुलं सांभाळली, पण मला लग्नच करून जायचं होतं, त्यामुळे मी तिथं हाल काढले त्यांच्या इथं. मग तुमचं लग्न वगैरे झालं, त्याच्यामध्ये तुम्हाला मुलं आणि मुली एकूण म्हणजे 1 मुली आणि 2 मुलं आहेत? हा, 2 मुले. त्याच्यामध्ये घरची परिस्थिती मुलांची वगैरे कशी आहे? का मुलं आता त्यांचे वडील काही सरकारी कामाला का करून खाणारे, पण सांभाळले आम्ही, एवढी मोठी केली. आज 3 मुलांना मी 10वी 12वी शिकवली, स्वतःच्या पाया उभा आहे. एक माझा मुलगा शाळेत टीचर आहे, डान्स टीचर आहे. मुलगी पण 11वी शिकली, पण ती
गेली त्या योग्याच्या नादात, करिअर बिघडवलं. तिला मी एनसीसी शिकवली होती, SNDT ला. पोलीस भरती हो म्हणलं, काहीतरी हो, स्वतःच्या पाया उभी राहावी जता, करिअर कर. आपलं गरीब परिस्थिती, दुबळा बाप आहे तुझा, पण ऐकतात का कोण? समोरचा माणूस बेकार असल्यावर ऐकत नाही ना. तर तुमचा प्रवास जो आहे, हे आपण रील बनवली पाहिजे, इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवले पाहिजे, हे कधी वाटलं की आपण हे व्हिडिओ बनवलं पाहिजे, आपलं दुःख लोकांना सांगितलं पाहिजे, पहिल्यांदा कधी तुमच्या मनात आलं असं? मला इष्टाचं काय एवढं वेळ नव्हतं. मी आपलं नाही का, हे सगळं किरकिर जाऊ द्या मागं, आपलं उठसूट काम करायचे. गुरुकुलला कामाला होते मी शाळेत. पण एक व्हिडिओ मी बघितला, मुलगी आईला मारती, खूप मारते आईला, नाही का, अशी केस वरती हे करते. हे मग मी म्हणलं, हे असं नाही बाबा, आपण आपल्या संग जर हे असं झालं उद्या तर ह्याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे ना. म्हणून हे आपण मार तसं नाही कारण मी माझ्या आईचं एवढं मी मान्य केलं, मी तिचे नियम पाळले. आणि आजकालच्या मुली आयांना मारतात, हे कारण काय, का मारतात? त्यांनी काय चुकी केली अशी? तुम्हाला जन्म दिला, मोठं केलंय, पण एक मुलगी इतकी मारत होती आईला. मग मी म्हणलं, जर माझ्या घरात एवढी भांडणं आहे तर मी पण हा व्हिडिओ टाकायला चालू करणार आहे. कारण मला जावई बोलतोय, मुलगी धमकी देती, मला सून धमकी देती, मग माझं पण काही खरं दिसत नाही बा. मला उद्या मारलं तर मग मला कोण आहे सपोर्टला? मग टाका व्हिडिओ. मग म्हणले आपण. मग एक दिवशी असे भांडण झालं घरात, मी गेले रागाने शाळेत निघून, तिकडच व्हिडिओ टाकले यांचे 2-3. तरी ते एवढे मी व्हिडिओ टाकत होते, कधीच नाही ते म्हणले काय इष्टा काय करती आणि इष्टा काय तुला सांभाळणार आहे का. आणि तेव्हा पण मग मला भीती वाटली थोडीशी डचक, की उगाच मी टाकते का उद्या मला हे पोर आकलून देत्याल, अशी भीती वाटली. पण मी म्हणलं, ह्यांचं आता माझा नवरा आहे माझ्यासोबत, मी ह्यांना का घाबरू? हे लोक तर किती डेअरिंगनी बोलतात माझ्या सगळं. सून बोलती, लेक बोलतोय, जावई बोलतोय, पोरगी बोलती. आणि असं वाटलं मला नवरा नाही म्हणून मी घाबरते यांना. पण नवरा आहे ना म्हणलं माझ्या संग, पब्लिक आहे. आज एवढे पब्लिक लोक सपोर्ट करतात, हाय की आपल्याला सपोर्ट. मग आपण बिंदास टाका, काय काय व्हायला, आज मारायचं उद्या मारायचं. मग हे एक तर शिक्षण कमी आहे तुमचं, मग हे इंस्टाग्राम चालवायचं, हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असतं, हे कधी समजलं की असं? हे नातवंडांकडून सुनाकून मी काढून घेतलं गुडीत की आता म्हणलं व्हिडिओ कसे काय टाकायचे, कोण खोलून देणार. तर 1-2 व्हिडिओ नाही का ते आले होते साधे. मी म्हणलं आम्हाला खोलून द्या की, सुनाला म्हणलं, लिकीला म्हणलं खोलून दे की आम्हाला, कसं करायचं. मी पण थोडे आपल्या घरगुती त्यांच्या समोर टाकले, 2-3 टाकले. आणि जेव्हा लय भांडण झालं का, पहिला व्हिडिओ त्यांचे टाकले. का मला बोलताय? मग म्हणले तुला इष्ट सांभाळणार आहे का? अरे इष्ट नाही सांभाळत, तुम्ही पण नाही सांभाळत ना मला. माझा नवरा सांभाळतोय, मी माझी सांभाळाय भक्कम आहे, मला हात पाय अजून देवाने दिल्यात, मी कष्ट करून खाते. पण तुम्ही का बोलता? तुमच्या सासूला तर बोलत नाही, मुलगी तिच्या सासूला बोलत नाही, शिव्या देत नाही. माझ्या सासूला शिव्या नाही द्यायच्या, तिला घरदार आहे ना. मी रस्त्यावर पडले, मी तुझी आई नाहीये. मुलींनी अशी इज्जतच नाही ठेवली ना त्या जावयामुळं, त्या योग्यामुळं. इज्जतच नाही, भाजी करून टाकली इज्जतीचा पान. आई म्हणून असं कधी मला बोलतच नाही ती. मन मोकळेपणाने आई संग बोलाव ना मुलींनी. प्रत्येकाच्या नशिबाला अशा मुली काय वाटतं? नाही, मी पण एक मुलगी होते ना, मी माझ्या आईचे, पण मी माझ्या आईचे एवढे शब्द पाळायचे. अजून पण मला वाटतं माझी आई जर असते ना, तिचे पाय धुवून पाणी पिले असते मी. माझी आई एवढी गरीब होती आणि आम्ही पण त्यांचं पालन करूनच मी लग्न केलं ना. बघा, मला तर लव्ह मॅरेज करायची पूर्ण संधी होती, आई मिली होती, परत मला कोण दापणार नव्हतं. मी पाहिजे तर कुणाच्या मागे गेले असते, माझ्याकडे पैसा पण होता माझ्या आईचा रिटर्नचा. पण हे आपल्याला करायचं नाही, कारण पुढं पण करिअर आहे ना. मुलांना कुणी नावं ठेवणार नको. परत मग कधी गेली कुठं मिली, 4 लोक काय म्हणतात, बघा ही जी बहीण तिकडं पळून गेली होती, तिकडच मिली. हे नाही करायचं आपल्याला, हे आपल्याला जगून दाखवायचं हिमतीव. जरी आई मिली तर बहिणी बाळांची धुणं भांडी करून मी मोठी झाले. आयुष्यामध्ये असा कधी प्रसंग आलाय का की खरंच आपण, म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतो का की दुःख होतं, काय नाही राहिलं आयुष्यामध्ये, असा कुठला प्रसंग आहे का आयुष्यामधला? आला. पण माझा नवरा आहे ना खंबीर माझ्यासोबत, मस्त येतो. असं वाटतं मला योगेन जेव्हा घाण मला बोललं ना की मला तू पाहिजे, मला तुझ्या संग बसायचंय, उठायचंय, तर असं वाटलं जीवन नकोय. की नवरा असताना मला हे ऐकायला लागतं ना, जिवंतपणी नवऱ्याच्या, त्याचं मन किती दुखत असेल. आज जावयाने असं बोलल्यावर, माझ्या वाईट नजर ठेवली म्हणल्यावर आज माझ्या नवऱ्याचं किती मन होतं सांगा. आज कशी केस झालेले बघा, मुंडकं कापून ते दिलेलं, जावया संग असं लपडं केलं. पण आज त्याच्या मनात आलं, माझ्या मनात तर नाही ना आलं तसं. मी म्हणलं तुला, तू 10 वेळा म्हणलं ना, तर ही अशी नाही तुझ्याकडे येणार. माझा नवरा जिवंत आहे अजून. तुझे ना पाय धुतलेले पाणी पण नाही माझ्या नवऱ्यासारखं. तुझं त्याचे
एवढं तो भारी श्रेष्ठ माणूस. म्हणजे हे अशा पद्धतीनं जावयाने ज्या वेळेस बोलला त्यावेळेस काय वेदना, म्हणजे काय वाटलं? 2 दिवस डोकं दुखत नव्हतं, जेवण नव्हतं करत, टेन्शन स्वयंपाक नाही, हॉटेलला उठायचं ना आम्ही झुणका भाकर आणून खायचा, तो पण परेशान, दारू पितो माझ्या नवरा पण हे परेशान नाही की कशी पोरगी जन्मली, कशी आईला बोलती, अहो मुलगी स्वतः बोलती तुला एक दिवशी माझ्या नवऱ्याकडे नेईल, ही काय मुलगी झाली का? आम्ही जेवत नव्हतो, तिचं तोंड बघूशी नाही वाटत, पण आता ती पोटचाच गोळा आहे, किती घाण असलं तर सांभाळायलाच लागतो ना शेवट. आणि तिला आता कुठं गेली, कुठं बाहेर हिंडली तर आपल्याला वाटतं बघ आपली मुलगी चालली का नाही, तशी अवस्था आहे. त्यामुळे आम्हाला सांभाळायला लागतंय. ते किती म्हणतात ना, चोर असो गुन्हेगार असो पण सांभाळतात ना, तसं झालं आता माझं. समाजाने ह्या गोष्टींकडे कसं बघितलं पाहिजे? एवढं म्हणजे खाल्ल्या पातळीला जाऊन बोलणं असेल, स्वतःची सासू कळत नाही किंवा आपण ज्यांना बोलतोय ती व्यक्ती समोरची कोण आहे हे जर कळत नसेल तर समाजाने कशा पद्धतीने बघितलं पाहिजे या सगळ्या गोष्टीकडे? समाज आहे ना, समाज हे नाही शिकवत, हे माणसं माणसालाच असे करतात. समाज थोडी शिकवतो की जा तुम्ही असं बोला त्याला, समाज तर उलट भांडायला येतो, न्याय देतो समाज. पण हे माणूसच बेकार ना, त्याच्या मनात आला आता, तर माझ्या तर मनात नाही आला असं, मग त्याच्या समाज त्याला काय करू शकत नाही ना. समाज थोडी म्हणतो की तू जा सासू संग बस की जा, तो माणूसच नीच आहे, तो माणसाची क्वालिटीच नीच आहे. त्याचे बलात्कार होतात लहान मुलींवर, आता लहान मुलींवर बलात्कार होतात, मग त्या मुली थोडी म्हणतात की माझ्यावर बलात्कार करा, त्यांच्या मनात येतं ना, जे पुढच्या मनात येतं. हा, जे तुझ्या मनात काय पापी आहे आता आपल्याला काय माहिती, त्याच्या मनात आलं. लहान लेकरू 13 वर्षाची हे 3 वर्षाची, ते सोडतो का? मग त्या पुढच्या थोडी मनात येतं की मला याच्या संग बलात्कार करायचंय. बरं, हे योग्याबरोबर तुम्ही SK म्हणता, ते SKचा काय विषय? तो SK पण आला मला, भिकारी नालायक, म्हणजे या समोरच्याने युवाग्याने शिवाय दिल्यामुळं मी म्हणलं हा पण बोलायला लागला, ह्याचा काही संबंध नाही, पण ह्याला सपोर्ट मिळाल्यामुळं तो म्हणतो. आता कोणतरी म्हणतं नाही अरे मी खूप शिव्या दिल्यात, तू पण दे शिव्या, मग मी त्याचा बाजार उठवणार ना, ह्याचा तर उठवतेच आहे रोजचा, पण ते SKचा सुद्धा उठवणार. मला भिकारी म्हणला, नालायक, तुला घर नाही, तुझी लायकी आहे का? माझी लायकी हो काढतोय, अरे माझी लायकी माझ्या नवऱ्यापाशी राहिली, तू कोण सांगणार? तू 10 घरची मोबाईलच्या दुकानात कामाला आहे तो SK, आणि तो लायकी शिकवतोय मला. आमनेशन फॅक्टरीवाली माझी आई मला लायकी शिकवतोय, आज माझ्या आई सरकारी जॉबला आहे. बरं, सुरुवातीला तुम्ही ज्या वेळेस व्हिडिओ बनवत होता, हे रील्स बनवत होता, त्यावेळेस आजूबाजूची लोक म्हणा किंवा नातेवाईक हे कशा पद्धतीने रिएक्ट होत होते? म्हणजे काय वाटत? म्हणजे नाही, माझ्या बहिणी पण हसत होत्या की कशाला व्हिडिओ टाकलेलं, इज्जत गेली, इज्जत. अरे तो बोलतो तो माझ्या मनात टॉर्चर होतंय, तो माझी इज्जत कशी होत असेल? माझी इज्जत माझ्या बहिणीने पण ऐकलं, युवागे घाण घाण बोललेलं, माझ्या बहिणीकडे रेकॉर्डिंग मी पाठवलंय. आता बघ, आता कुणाची इज्जत जाते? मग माझी बहीण म्हणली की बाई सासू संग असे घाण घाण विचार बोलतोय, म्हणजे हे माझी राणी माने आज पहिल्यापासून तशीच आहे माझ्या फॅक्टरीत असल्यामुळं, की मस्त दुबळपणा नवरा आहे, पण राणी मान्यावरूनच सांगतो ना समोरचा माणूस कसं आहे. त्यामुळं खाण्याला कोण बघत नाही, आज राणी माने बघतात ना. ती माझी अशीच आहे, मला युवागे किती घाण बोलू दे, काय मी अशीच राहणार आहे, माझा स्वभाव असा आहे. मला समोरच्याने छेडलं तर मी त्याला शिव्या देते. तर युवाग्याने ते काम केलं की तुझी आई कशी राहती, तुझी आई काय नटती, मग काय करायचं आपण? आम्ही काय नटले, काय याच्यात नटले सांगा बरं? एवढं जावाई त्रास देतो योग्य तुम्हाला, तर तुम्ही पोलिसांमध्ये कंप्लेंट काय नाही केली? काय वाटलं नाही कधी असं जाऊन कंप्लेंट करावं, हे करावं असं? पोलीस माझ्या नंबर ब्लॉक करा, तो नाही शिवाय देणार. ब्लॉक करून काय मी म्हणलं की ब्लॉक करून प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो का? कारवाई करा की काहीतरी. नाही, पुरावा काय? जेव्हा तुम्हाला मारल, रक्त निघल किंवा तुम्हाला असं टॉर्चर करल घरात येऊन, मग जेव्हा नाही का होईल जास्ती, तेव्हा बघू ना आपण, घरातनं धरून आणू आपण त्याला, असे म्हणतात पोलीस. म्हणजे आता काही दिसत नाही ना माझ्या अंगावर काही वन वगैरे मारलेलं नाही, किंवा 4 बाया घरात घुसल्या मारले, मग तेव्हा ते केस करणार ना. असं आहे पोलिसांचं. असे तोंडी कंप्लेंट काय घेतात? मग तुम्ही ब्लॉक करून टाका ना त्यांना, बरोबर आहे असे बोलतात पोलीस. आणि आता सध्या आपण बघतोय समाजामध्ये महिलांवरती जी बंधनं असतात, त्या बंधनाबद्दल काय वाटते तुम्हाला? एकूणच महिलांवर बंधन असतात, काही गोष्टीचे असतात, काय पाळायला लागतात, काय नाही पाळायला लागतात. म्हणजे जिथं जे आता आपल्याला वाटतं हे चूक आहे, आता महिला रात्री बाहेर येतात, हे चूक आहे ना, मग ते बलात्कार वाढतातच ना, हे चूक आहे. महिलांनी पण महिलांची काळजी घ्यायला पाहिजे, आपली स्वतःची आपण. हा, आणि लोक आपल्याला ते धरायलाच बसल्यात, पण आपण पण असं सपोर्ट नाही द्यायला पाहिजे ना की बाबा ये आणि माझ्या बलात्कार कर, की आपण जर चांगलं राहिलो समोरच्याची डेअरिंग नाही नव्हत. असं जसं मी योगेच्या बाबतीत आवाज उठवलाय, आता योगे पुढे दुसऱ्या बाईला छेडल का? बरोबर बोलन
ताकद नाही होणार बोलाल का? माझी मुलगी गप बसली ना, ती भीती नवरा आहे तिचा, तो काय माझा नवरा आहे का? मी कशाला गप बसू? मी त्याच्यावर आवाज उठवणार, पाहिजे तिथपर्यंत मी जाणार. अजून मला दुसऱ्या मीटिंग मध्ये बोलवलं, कुठं कंप्लेंट द्यायला बोलवलं तरी मी त्याच्यावर कारवाई करणार. एक बाई माणसाला तो घाण घाण शब्द बोलतो, आता बघा कुणी कोणाला फोनवर घाण बोललं तर लगेच कंप्लेंट होती का नाही? बरोबर. मग माझी का कंप्लेंट होत नाही? माझ्याकडे तर रेकॉर्डिंग आहे सगळं, माझी का कंप्लेंट होत नाही योगाच्या बाबतीत? मग आता याच्यामधूनच तुम्ही अधूनमधून एक विनोदी पण व्हिडिओ बनवताय, त्याच्यामध्ये वाईट कमेंट वगैरे असतात, मग त्यावेळेस काय वाटतं असं? योग्य एवढं घाण घाण बोलल्यामुळं, सुना बोलल्यामुळं आपण दोन गोष्टी सोडून देतो ना. आता माझीच मुलं बोलतात मी अशी, म्हणून मी ते सोडून देते. जसं आपल्या घरचे 4 माणसं बोलतात, दोन्ही बोलल्यामुळे काय फरक पडतोय? त्यामुळे मी लक्ष नाही देत. आता माझा मुलगा बोलला, सून बोलली, लेक बोलती, जावई बोलतोय, आणि मग ते 2 पोरांनी बोलल्याने काय होतंय? त्यामुळे मग ती काय असतात, लोकच ऐकणारे असतात त्यात काय, म्हणून ते घाण कमेंट करतात किंवा छेडणारे असतात. म्हातारी बाई बघा अशी व्हिडिओ टाकती, पण गरीब परिस्थिती जे आपल्याला सगळं होतं ते आपल्यालाच माहिती असतं. आज त्या योग्याने नसतं बोलला तर मी इथपर्यंत, आणि योग्या तू मला आज बोलल्यामुळे बरं का मी इथपर्यंत पोचले, पण मी गप्प बसणार नाही. मी अजून पण ह्याच्या पण पुढे मी जाईल, कारण माझ्याकडे तुझे सगळे रेकॉर्डिंग आहे. मी घाबरत नाही, भावनेचा पण आहे, तुझे पण आहे, येसकेचे पण आहे, त्यामुळे मी घाबरत नाही कशाला. आणि छायाचा काय विषय? छाया पण तुम्ही? छाया त्याची आई म्हणती मला नका काय त्रास देऊ, माझे बीपीचे गोळ्या चालू आहे, मला काय नका बोलू, माझे नाव नका घेऊ, माझे व्हिडिओ नका टाकू. मी नाही कुणाची आहे, मी नाही बाई. तू तुझ्या लेकाच्या बाबतीत तुला लगेच एवढं कळतं त्याच्या योग्याला. मी पण एक बाई, सांग ना तुझ्या लेकाला, बाई तू शिव्या नको देव, दाब तुझ्या लेकाला, तिला घाण घाण बोलू नको. तो ऐकत नाही, बेवडा आहे ना तो योग्या, बेवडा आहे. 4 लोकांना रात्रीचं 12 वाजता नंबर पाठवतो, आणखी बाईला शिव्या दे, असे किती फोन येतात. मी उचलले लगेच, येते का इकडं, येते का तिकडं, काय रेट आहे तुझा? मग आपल्या अशी घाण बोलणे, तसल्यांना काय आपण बोलू शकत नाही ना, फोनवर काय बोलू शकत नाही. समोर असतं तर चपलीने आणलं असतं ना माझ्या नवऱ्याने, हा, पण समोर नाही, तो लांब पडतो, मी इकडं पडते. मग या एवढ्या सगळ्या गोष्टी घडत असताना स्वतःच्या मुलांना कधी वाटलं नाही का, म्हणजे वाटतं ना माणसाला की आईला, माझ्या आईला बोललोय बाबा एखाद्याने तर बोललं पाहिजे, भले त्या ठिकाणी कुणी का असं ना, स्वतःच्या आईला बोलल्यानंतर राग येतो, इव्हन त्या जागी मी पण असू द्या तर मला राग येलो, माझ्या आईबद्दल असं एखादा बोलतो म्हणून, असं कधी? करिअर माझ्या मुलांचं पण बिघडलं ना आता ह्या भांडणामुळं. आज माझ्या पोरांनी त्याच्या वार टाकला, आतमध्ये कोण जाईल? माझी मुलं जातील, तर माझ्या पोरांचं करिअर बिघडलं ना तर एका माणसामुळं. त्यापेक्षा शिव्यात चालू बरं आहे ना आपल्या. माझ्या पोरांनी उचललं काय पाऊल तर त्याची 2 लेकरं बाळ, त्याची 2 लेकरं बाळ चौकीत जाऊन बसले, तर भाड्याचं घर माझं हाकलून लावत्याल. त्यामुळं मग मीच भांडते, माझ्या पोराला मध्ये नाही घेत. मस्त त्यांना वाटतं माझ्या आईला बोलतात, मी रडते तर व्हिडिओ टाकते, मम्मी तू रडू नको, मी मारलाय की त्याला, मी लय बोललोय मम्मी, काय करती? पण जी नालायक असते त्याला नालायक सवय लागते ना, त्यामुळे मी काय करते, माझ्या पोरांना मध्ये नाही घेत. माझी पोरं सुखी संसार आहे, त्यांचा सुखी चालू दे. जे माझं काही झालं गेलं आता, माझं माझ्या नवऱ्याच होऊ दे म्हणून काय, पण माझ्या पोरं चांगले कामाला आहे, करत्यात, खात्यात, हे तर त्याला करायचंय ना. त्याला काय करायचंय की कोणची 2 पोरं येतात, मला मारून टाका, मग त्यांचं करिअर बिघडेल ना, मग ते तर नाही मला करायचं. मग आता या तुमच्या कौटुंबिक याच्यामधून घेण्यासारखं जी महाराष्ट्रातील तरुण असतील किंवा तरुणी असतील, त्यांना काय सांगा वाटतं की अशा तुमच्या बाबतीत ज्या घटना घडल्यात ते इतरांच्या बाबतीत घडू नये, असा तरुणांना किंवा तरुणींना काय संदेश द्याल सांगा? फसवाले लय भेटतात, फसवणारे लय भेटतात, कंच्या पण कारणावून फसवतात. तुम्हाला सांगू का, मी जिथं कामाला होते ना मिलिटरी मध्ये, तिच्या मुलीला सुद्धा फसवले होते एका मुलाने, मुंबईच्या मॅडमला, मोठी मॅडम होती माझी मिलिटरीवाली, तिचं नाव नाही घेत, ती मॅडमला सुद्धा त्या मुलांनी फसवलं होतं. दारूच्या बाटल्या तिकडं डोंबवलीला, दारूच्या बाटल्या, परत खायला आण, बूट आण, शूज आण, त्याला वाटलं एकुलती एक आहे, मस्त मला लुबडायला होईल. पण ती मुलगी आज तिचे वकिलाचे होतं, तिने वकील केलं, काय ते म्हणतात, शिंबाशी कॉलेज, हा शिंबाशी कॉलेजला वकील झालेले. ती मुलगी फसल का वकिलाची? तिने ते जजमेंट बघितलं, तो मुलगा फसवतोय, मला सांगितलं, आशा दीदी वो बहुत मेरे को ऐसा वर्तन करताय. म्हणलं सोडून दे, कारण आपल्याला समोरची स्टोरी माहिती आहे ना माझ्या मुलीची. म्हणलं अगं तो फसवतोय तुला, तो पैसे मागतोय, तो खायला मागतोय, तो सुटकेस आण म्हणतो भारी भारी कुपन मधून मिलिटरीच्या, चांगला चांगला, तो फसवतोय तुला. त्या पोरीने जागेवर सोडला, ती शिकलेली होती म्हणून तिने जागेवर सोडला. असे फसवणारे लय भेटतात, फक्त फसणार पाहिजे.
त्यामुळे आपण पण मला पण इथून जर बाहेर गेलं तर फसवणार नाही भेटतात. पण मी आहे ना फोनचा वापर लगेच करते. हटकून कुणाला तरी फोन लावायचा, आले का तुम्ही तिथं, या बरं इथं आले मी, या असं करा, आणि समजून घेणारे पाहिजे आपण समोरच्याने पण. म्हणजे तरुण तरुणींनी कुठल्याही गोष्टीला बळी न पडता फसवून नाही घ्यायचं, हुशार राहायचं. तर याच्यामध्ये काय होतंय की आता मुलं मुली कसं असते, वयाच्या हिशोबाने म्हणा किंवा अनुभव नसल्यामुळे कुठल्याही आमिषाला बळी पडतात. तर याच्यामध्ये आई वडिलांचा काय रोल असला पाहिजे? मुलगी फसती ना तेव्हा ती घरात नाही सांगत, हुड असते तिच्या डोक्यात, ती धुंदी असते. पण हे आई वडिलांनी लक्ष द्यायला पाहिजे. आता मी पण दिलं होतं तिच्या लक्ष, पण मी तिला दळण आणायला पाठवलं किंवा काय आणायला पाठवलं, त्याच पैसे ती स्वारगेट गाठायची. आज स्वारगेटला इथं लागल्यात ना गाड्या, पांढऱ्या गाड्या लागल्यात बघा स्वारगेटला, त्या गाडीत उधार बसून ती पंढरपूरला गेलेली. आता मी एवढं नाही ना करू शकत, मला पण एवढं डोकं नाही चालत माझं पण. पण तिचं डोकं चालत होतं, ती 12वी शिकलेली होती ना, तिला तो सांगायचा ना, तो ती तशी करायची. जसं तो सांगल तो हिंडफिरा, तो 4 पोरं घेऊन हॉस्टेलला राहिलेला नाही का, तो तसा. मग त्याला जजमेंट माहिती होतं कसं पळवायची, कशी करायची, हे आपल्या मनात नाही येत. मी आता पैसे घेतलं, झाले बाई हे 50 रुपये, दुकानावर जा सामान आण. तर पोरगी काय आहे ना, एकदा नुसते कॉलवाल्याचे 200-250 रुपये केलते तिने तेव्हा. ती 11वीला होती, आता ती 30-40 वर्षाची पोरगी झाली बघा. 250 रुपये केलते ती बाई. मी एक दिवशी त्या पोरला घेऊन भाजीला आणाय गेले, त्या बाईने तिला धरली की धरली, म्हणली माझे तवा आपले नाही का ते काय ते कॉल होतं, कॉलिंग बॉक्स ते होते, तिने धरली तिचा हात. मी म्हणलं काय हो, काय झालं? 250 रुपये दे म्हणली फोन केलेले. मी घाबरले, एवढी बोलली कुणाला ती योगेशला बोललेली. 250 रुपये टाक म्हणली. मग मी हिला म्हणलं काय कधी बोलली, कुणा संग बोलली? अगं मैत्रीण संग बोलले. कुणा सांगते मला? आता आपण तिच्या पोटात घुसू शकत नाही ना एवढं, पण मारून तर टाकू शकत नाही. कुणाला बोलली? मैत्रिणीला बोलले. कुणाला बोलली? घरी आणली तिला दुकानावनं, मारली. तोंड नाही खोललं पोरीने, सांगितलंच नाही. किती मारणार आपण? तिच्या बापानी मारली, मी मारली, खराट्याने मारत होते, सांग म्हणून. पण शिकडून सपोर्ट होता ना तिला. तुझी आई तुला सांभाळू शकत नाही, तुझी आई तुला 250 रुपये देऊ शकत नाही, हे असे फितवणारे असतात ना. मग ठीक आहे म्हणलं. दुसऱ्या दिवशी 100 रुपये दिलं तर रॉकेल भेटायचं ना, रॉकेल आण म्हणलं आणि भाजीला आण. पुरगी ते दुकानात कॅन ठेवलं, गेली ना स्वारगेटला 100 रुपये घेऊन. ते पैसे घेऊन गेले. मी 8 वाजल्या 9 वाजल्या, पोरगी काय येईना. नंतर फोन केलाय पंढरपूरला पोहोचल्यावर सकाळी. मी पंढरपूरला आले. बघा आम्ही काय हातपाय जोडायचे का आता फाशी घ्यायची सांगा? नाही, या केस मध्ये कसं आहे, लव्ह मॅरेज आता बहुतांश प्रमाण वाढलेलं आहे सध्या. तर लव्ह मॅरेज करत असताना कुठल्या गोष्टी मुलांनी किंवा मुलींनी पाहिल्या पाहिजेत? मुलींनी तर सगळंच बघायला पाहिजे, कारण तिला आयुष्य काढायचं त्याच्या. बरोबर. एक तर जॉब चांगला आहे का, तो फसवतोय का, की मुलीचं एक तर कशी बांगडे हातातली तशी पिचाकली की पिचाकली. बरोबर. कोण करत नाही. आता माझ्या मुलीच्या बाबतीत म्हणून मला कोणी सपोर्ट करत नाही. पोरीचं एक पोरगी तुला सांभाळू शकत नाही का? पण पोरगी मला जाती ना असं चुकून, मी किती पोरला सांभाळणार? बरोबर. मस्त आहे तिची, पण पोरगी अशी फसून जाते ना, निघून गेली की गेलीच. आम्ही म्हणतो कॉलेजला गेली, कॉलेजवरनं बॅग सुद्धा घेऊन पळून गेलेली ती, बॅग सुद्धा. किती आई सांभाळणार? बरोबर. नाही, पण याच्याकडे कसं बघितलं पाहिजे? आता जे तरुण आहे ते त्याच्याने आता लव्ह मॅरेज करत असतील, युवक असतील किंवा युवती असतील, त्यांनी कसं बघितलं पाहिजे की तुम्ही बाबा वेल सेट आहात का तुमच्या आयुष्यामध्ये, तुम्ही चांगल्या नोकरीवर आहात का, तुमच्या घरच्यांचा या गोष्टीला म्हणजे सपोर्ट आहे का? या सगळ्या गोष्टी बघूनच या गोष्टी म्हणजे केल्या पाहिजे आयुष्यामध्ये. सगळे घरचे फॅमिली चांगले का? आता लव्ह मॅरेज होत नाही का? भरपूर झाल्यात आणि ते सक्सेस पण झाल्यात. लव्ह मॅरेज किती लव्ह मॅरेज झाल्यात, आमच्या घरात पण लव्ह मॅरेज झाल्यात. पण ते काय जे म्हणतात ना खानदानी असतो ना मुलगा, तो ठेवतो व्यवस्थित दुसऱ्याच्या मुलीला पण. बरोबर. पण ज्याला किंमत नसते ना ज्या बायांची, मग तो असा करतो ना असं करतो. आमच्याला आई बहिणीची आपल्या किंमत असते ना, तो दुसऱ्याची पण आई बहिणीला जाणवतो. तसं योग्याच आहे. त्याला स्वतःच्या आई बहिणीचीच किंमत नाही. त्याच्या बापाने विष खाल्लेलं योग्याच्या, विष खाऊन मेलाय. मग त्याच्यावर तो परिणाम झाला ना, मग तो आईला पण घाण बोलतो त्याच्या. तो दुसऱ्याच्या आईची कशी काय किंमत करत? बरोबर. स्वतःच्या आईला तो बेकार बोलतो, चांगली नाही बाई, छपरी बाई असं बोलतो त्याची. कारण मुलगी मला सांगायची, नातवंड सांगायचे, तो घरात पण सगळ्याला टॉर्चर करतो, असं नाही की आम्हालाच करतोय. मग ते परिणाम आमच्यावर पण दाखवतो ना तो. पण आम्ही काय ऐकून घेऊ? ते तुझ्या घरातले आहे ना. तुझ्या बापाने विष पेलय का? मी पेलं का विष?
तुझे विष प्यायला म्हणून ते बघितलं त्यांनी, म्हणून त्याच्यावर तो परिणाम झालाय. म्हणून ते त्रास आम्हाला काढतो. पण त्याला वाटतं सगळ्या बाया अशाच असतात, सगळे लोक बेकार असतात, असं म्हणतो योग्य. त्याला बापाचा परिणाम झालेला आहे. बरं, तर मग आता इतक्या वर्षाचा तुमचा 13 वर्षाचा प्रवास सांगितला तुम्ही, त्याच्यामध्ये आता तुमची एक रील स्टार म्हणून ओळख होते सोशल मीडियावरती. काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये सोशल मीडियाकडे कसं बघितलं पाहिजे? सोशल मीडियाकडे ना म्हणजे मी रील स्टार झाले, तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट होय बरं का मावशीला. आणि मला खरंच मला घरातल्यांचा सपोर्ट नव्हता एवढा, पण मला बाहेर पब्लिक आहे ना आत्ता सध्याला मी बाहेर गेले ना बस आशा मावशी मला जे फॅन लोक मुलं मला खूप सपोर्ट करतात. त्यामुळे आणि मला इंस्टावर आता खरंच वाटतंय की आता काहीतरी मला आधार आलाय. पहिला आधारच नव्हता मला कुणाचा. म्हणजे एवढ्या लोकांचं फॅन आधार आलाय, प्रेम म्हणा किंवा प्रत्येक गोष्टीला सांगणं करणं असेल, तुम्ही समाजामध्ये बाहेर फिरत असाल, भेटणं करणं, फोटो काढणं, लय बरं वाटतं वेगळं खरंच. समाधान असेल. अहो आता मला जरी कुठं काय झालं तर योग्यालाच उचलतं ना. मला मी घाबरत नाही. मी आता असं मारायचं तसं मारायचं, वय झालं होतं म्हणणारच आहे. करोनामध्येच मी गेले असते, आम्ही दोघं नवरा बायको. पण ते मलाही रील स्टार व्हायचं होतं म्हणून मी वाचले. करोनामध्येच मी गेले असते. मला करोनामध्ये कधी असं वाटलं नाही का स्वतःच्या, म्हणजे आता मिस्टरांनी वगैरे कधी म्हणले नाहीत का तू ही असं व्हिडिओज करतेस ते कधी? अहो मिस्टरांनी शिवाय ऐकलं तर त्याचा जीव किती जळत असेल. माझ्या बायकोला इतके घाण घाण बोलतोय, पण त्यांनी फुल परवानगी दिली ना मला. आज समोरचा माझा नवरा पण मला एवढा अजून बोलला नाही. मला शिव्याच आठवत नाही, माझ्या नवऱ्याच्या नाही ना, माझ्या दिरांच्या नाही ना, मला सासऱ्याच्या पण नाही. म्हणजे दुःखच नाही मला जेव्हा लग्न झाले तसं. तर पण योग्याच्या एवढं मला दुःख आहे. आज मला माझी मुलं पण नाही ती बोलली, पण योग्यामुळे माझी मुलं मला बोलायला लागली. त्यामुळे माझ्या पोरांवर परिणाम झाला ना. कसं बोलायचं ते योग्याने शिकवलं. माझ्या पोरग बोलत नव्हतं, माझी पोरं माझी दापत होती, ती पोरगी सुद्धा दापत होती, पण त्या योग्याने ते बनवलं सगळं. आज म्हणतात नाच करणारा असतो कोण ना कोण घराचा, तसं आहे. म्हणजे एकूणच त्यांनी निगेटिव्ह गोष्टीमधून तुम्ही सकारात्मक त्याचा आता पॉझिटिव्हली मेसेज समाजामध्ये जातोय की कुठं तर माणसांनी ओपन झालं पाहिजे, बोललं पाहिजे. त्या गोष्टी तुम्ही रीलच्या माध्यमातून बोलत गेलात आणि याच्यामधून एक तुमचा मध्ये एक रील स्टार निर्माण झाला. बरोबर आहे का? तर आज आपण पाहिलं सोशल युवा पुढारीवरती तुम्ही तुमचा बहुमूल्य असा वेळ दिला आणि संपूर्ण महाराष्ट्राला जी आशा मावशी आहे त्या आशा मावशी खरंच तिचा प्रवास काय होता आपण आज या पॉडकास्टमध्ये जाणून घेतलो. तर तुम्ही बहुमूल्य असा तुमचा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद तुमचा पण सर्वांचा बघा.